दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची नव्याने चौकशी करा। दिशाच्या आई वडिलांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका। दिशाचा सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचाही आरोप। दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दीना मौर्या यांच्यासह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप। तर मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकला, दिशाच्या वकिलांचा आरोप। दिशा सालियनच्या वडिलांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त। कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर प्रतिक्रिया देण्यास दिशाच्या वडिलांचा नकार। दिशा सालियनची हत्या झाल्याचं मी पहिल्यापासूनच सांगत होतो, मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया। दिशा सालियनच्या आई वडिलांनी अखेर सत्य सांगितलं, राणेंची माहिती। दिशा सालियन प्रकरणात नितेश राणे किंवा कोणाकडेही पुरावे असतील तर त्यांनी ते तपास यंत्रणांना दिले पाहिजेत, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। दिशाच्या वडिलांनी तक्रार केल्यामुळे चौकशी झालीच पाहिजे, मुनगंटीवार यांचं वक्तव्य। दिशा सालियनच्या वडिलांनी मागणी केली असेल तर पारदर्शक चौकशी व्हायला हवी, अमोल मिटकरींचं वक्तव्य। दिशा सालियनच्या मृत्यूवेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळी दबाव होता। आता महायुतीचं सरकार असल्यामुळे न्याय मिळेल या हेतूने दिशाच्या वडिलांनी चौकशीची मागणी केली, शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रेंची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका कार्यक्रमात घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत। वर्षावर कधी जाणार असा प्रश्न विचारला असता एप्रिलमध्ये वर्षावर जाणार असल्याचं फडणवीसांनी केलं स्पष्ट। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा काही भरोसा नाही, पवार ठाकरेंचं 2 वाक्यात वर्णन कराल या जयंत पाटलांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर। अजितदादा उपमुख्यमंत्री पदाचे रेकॉर्ड तोडणारच, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदावर खुश असून ते महत्त्वाची खाती सांभाळतायत, ज्या पदावर असू त्या पदाला न्याय द्यायचा, जयंत पाटलांच्या मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नाला फडणवीसांचं उत्तर। मंत्र्यांनी संयमानेच बोललं पाहिजे, बोलण्याने कुठेही तेढ निर्माण होणार नाही हा प्रयत्न केला पाहिजे, फडणवीसांचा मंत्र्यांना सल्ला। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री फडणवीस देत होते उत्तर। औरंगजेबाचा मुद्दा आता संयुक्तिक नाही, संघ कोणत्याही हिंसाचाराचं समर्थन करत नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केली भूमिका। आरएसएसला सुचलेलं हे उशिराचं शहाणपण, बजरंग दल आणि विहिप यांना उपद्रव सुरू केला, त्यावेळी आरएसएसने हे का नाही सांगितलं, नाना पटोलेंची आरएसएसवर टीका। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि भाजप एकाच माळेचे मणी, त्यामुळे यांच्यापासून बहुजन तरुणांनो सावध रहा, सचिन खरात यांचं बहुजन तरुणांना आवाहन। बंगळुरूमध्ये आरएसएसची 21 ते 23 मार्च अखिल भारतीय प्रतिनिधी सभा, यात बांगलादेशबाबत ठराव मंजूर होणार, संघाचे मुख्य प्रवक्ते सुनील आंबेकर यांची माहिती। नागपूर राड्याचा कथित मास्टर माइंड फहीम खानला मंगळवारी रात्रीच अटक करण्यात आल्याची माहिती। एफआयआर नुसार फहीम खाननं जमाव जमवल्याचा आरोप। सोमवारी दुपारी शिवाजी पुतळा चौकात फहीम खानची सुरू असलेली मुजोरी कॅमेऱ्यामध्ये कैद, पोलिसांनी समजूत काढूनही जमाव मागे हटायला तयार नसल्यामुळे पोलिसांना उगारावी लागली होती काठी, व्हिडिओतून समोर। नागपूर हिंसाचार प्रकरणी काल दिवसभरात 27 आरोपींना अटक, यात विश्व हिंदू परिषदेच्या 8 आंदोलकांचा देखील सहभाग। आतापर्यंत अटक केलेल्या एकूण दंगलेखोरांची संख्या 70 वर। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या 8 कार्यकर्त्यांनी कोतवाली पोलिसांसमोर केलं आत्मसमर्पण, त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने केली जामिनावर सुटका। नागपूर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआर मधील आरोपींपैकी 24 आरोपी हे दंगल प्रभावित क्षेत्राबाहेरचे रहिवासी, काही आरोपी कळमना, पारडी, उमरेड रोड, वाठोडा, यशोधरा नगर, टेक नाका, जाफरनगर, बंगाली पंजा आणि ताजबाग या भागातले।
नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी केली हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी। चिटणीस पार्क चौक परिसरात अधिकाऱ्यांसह केली पाहणी। नागपुरात तणावादरम्यान जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग। चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर संतापजनक प्रकार। इतर महिला पोलिसांनाही जमावाची शिवीगाळ आणि अश्लील शेरेबाजी। नागपूरमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग, तातडीने चौकशी करण्याचे उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचे निर्देश। महिला पोलीस कर्मचाऱ्यांची वर्दी खेचणं, शिवीगाळ, अश्लील शेरेबाजी करणं ही अत्यंत संतापजनक घटना। गोऱ्हे यांची प्रतिक्रिया। नागपूरमधील दंगलीनंतर संभाजीनगर पोलीस अलर्ट मोडवर। शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून ड्रोननं नजर। शहरातील काही विशिष्ट भागांमध्ये ड्रोनद्वारे नजर। सोशल माध्यमांवर देखील विशेष लक्ष। नागपुरातील हिंसाचारानंतर जालना पोलीस सतर्क। सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्यास कडक कारवाईचा पोलिसांचा इशारा। विधान परिषद निवडणुका बिनविरोध होणार। आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस। आज अधिकृतपणे 5ही उमेदवार बिनविरोध परिषदेवर जाण्याची घोषणा होण्याची शक्यता। विधान परिषदेत नीलम गोऱ्हे यांच्याबाबत आमदार प्रवीण दरेकर यांनी मांडलेला विश्वासदर्शक प्रस्ताव पारित। मात्र यावेळी विरोधकांनी घातला गोंधळ। कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं। उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या समर्थनार्थ कुठल्या नियमाखाली विश्वास प्रस्ताव आणला? विरोधकांचा आक्षेप। कामकाज चुकीच्या पद्धतीने केल्याचा सभापती राम शिंदे आणि तालिका सभापती चित्रा वाघ यांच्यावर विरोधकांकडून आरोप। विरोधकांचा सभात्याग देखील। सत्ताधाऱ्यांनी कुठल्या नियमात विश्वास प्रस्ताव मांडला माहित नाही म्हणून कामकाजावर बहिष्कार टाकला। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। आज विधान परिषदेचं कामकाज काळ्या फिती लावून करणार असल्याचीही दिली माहिती। महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार। विधान परिषदेत नियमानुसार न होणारं कामकाज। नागपूर हिंसाचार प्रकरणी भेट घेणार। विरोधकांच्या सभात्यागानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांशी साधला संवाद। गिरीश महाजन, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्यामध्ये विधान परिषदेतील कामकाजासंदर्भात झाली चर्चा। अमोल मिटकरी, सचिन अहिर आणि आदित्य ठाकरेंची भेट। अंदर की बात है, अमोल मिटकरी हमारे साथ है असं म्हणत सचिन अहिरेंकडून मिश्किल टिप्पणी। मुख्यमंत्री पदाच्या व्यापामुळे देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्री पदाकडे लक्ष देता येत नसेल। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा खोचक टोला। तर त्यांच्या पक्षातील एकाला गृहखातं दिलं पाहिजे, देशमुखांचं वक्तव्य। न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन मुंबईत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट। भविष्यवेधी विकास आणि तंत्रज्ञानाधारित नियोजन प्रक्रियेतील गतिमानतेसाठी महाटेक संस्था उभारावी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश। तंत्रज्ञानासंदर्भात विधिमंडळात कार्यालयात झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला। कोकण रेल्वे महामंडळाच्या विलिनीकरणाचा मार्ग मोकळा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती। केंद्र शासनाकडून पर्यावरण परवानग्या योग्य वेळी मिळाल्यास सागरमाला निधीचा 100% वापर शक्य। बंदर विकास मंत्री नितेश राणेंची माहिती। विज्ञान भवनाकडे करण्यात आलेलं बैठकीचं आयोजन। रायगडच्या मांडवामध्ये सागरी पोलिसांकडून झालेल्या विनयभंगा प्रकरणी आरोपीला शिक्षा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अधिवेशनात दखल। तांडावाडी वस्त्यांवरील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची प्रथमच विधान भवनाला भेट। ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या पुढाकाराने पुणे विभागातील 100 विद्यार्थ्यांची विधान भवनाला भेट। एबीपी माझाचे पुण्याचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांना रामनाथ गोयंका एक्सलन्स इन जर्नलिझम पुरस्कार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान। अंमली पदार्थांच्या तस्करीबाबत 3 महिने केलेल्या न्यूज रिपोर्टिंगसाठी मिळाला पुरस्कार। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 100 दिवस पूर्ण। अद्यापही एक आरोपी कृष्णा आंधळे फरार। देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत।
सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा खटला आता बीड जिल्हा सत्र न्यायालयात होणार। सुरक्षेच्या दृष्टीने खटला केज न्यायालयाच्या ऐवजी बीड न्यायालयात चालवला जावा असा विनंती अर्ज करण्यात आला होता। धनंजय देशमुख यांचा साडू दादासाहेब खिंडकर, ज्योतिराम भटे आणि योगेश चव्हाण यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी। 21 मार्च पर्यंत सुनावली पोलीस कोठडी। ओंकार सातपुते याला अमानुष मारहाणीचा व्हिडिओ झाला होता व्हायरल। कोल्हापूर सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर प्रशांत कोरटकर हायकोर्टात धाव घेण्याच्या तयारीत। अटकेची टांगती तलवार असल्यानं लवकरात लवकर सुनावणीसाठी कोरटकरकडून प्रयत्न होणं अपेक्षित। प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना तातडीनं अटक करून राजद्रोहाचा गुन्हे दाखल करा, मराठा क्रांती मोर्चाची मागणी। 21 तारखेला जालन्यात निषेध आंदोलन तर 24 तारखेला रास्ता रोको करण्याचाही इशारा। पुणे अश्लील व्हिडिओ प्रकरण आरोपी भाग्येश ओसवालला सशर्त जामीन मंजूर तर गौरव अहुजाचा मुक्काम अजूनही तुरुंगातच। इंडिया गॉट टॅलेंट प्रकरण महाराष्ट्र सायबर सेलचे युट्यूबर आणि कॉमेडियन समय रैनाला तिसरं समन्स। 24 मार्चला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। बदलापूर एन्काउंटर प्रकरणातील पोलिसांच्या प्रकरणात राज्य सरकारचा वेळकाढूपणा, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधातील याचिकेत सुधारणा करण्यासाठी मागितली मुदतवाढ। हायकोर्टातील सुनावणी 7 मे पर्यंत तहकूब। एकाही रहिवाशाला बेघर होऊ देणार नाही, भाजपच्या कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची ग्वाही। कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींमधील रहिवाशांच्या प्रश्नांवर चव्हाणांचं उत्तर। माथेरान पर्यटकांसाठी पुन्हा खुलं होणार, आमदार महेंद्र थोरवेंची प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा। पर्यटन व्यवसाय सुरळीत सुरू राहावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार, थोरवेंचं आश्वासन। रायगडमधील चौदार तळे सत्याग्रहाला आज 98 वर्ष पूर्ण, लाखो भीम अनुयायी उपस्थित राहणार असल्याची माहिती। रायगडमध्ये श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर मारळ समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडेल कासवाच्या 89 पिल्लांना समुद्रात सुखरूप सोडलं। 100 अंड्यांचं करण्यात आलं होतं जतन। अमरावतीत सुरू होत असलेल्या विमानतळाला भाऊसाहेब देशमुखांचं नाव देण्यात यावं, फुले शाहू आंबेडकर भाऊसाहेब देशमुख फाउंडेशनतर्फे राज्य सरकारकडे मागणी। धुळे शहरातील पाणी वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिका उभारणार स्वतंत्र नियंत्रण कक्ष। विशेष म्हणजे या कक्षात AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून त्यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद। कराडच्या सह्याद्री साखर कारखान्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण समर्थकांचं अर्ज वैध, तर पुणे प्रादेशिक संघचालकांनी 9 अर्ज वैध असल्याचा निकाल दिला। सत्ताधारी गटाचे विद्यमान संचालक मानसिंगराव जगदाळे यांचा अर्ज ठरला अवैध। करमाळा तालुक्यातील सध्या बंद असलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांसाठी 272 अर्ज। ऊस गाळपाची अट शिथिल झाल्यामुळे सर्वच उमेदवारांना मिळाला दिलासा। पुण्यातील हिंजवडीत व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा टेम्पोच्या आगीत होरपळून मृत्यू। टेम्पोला अचानक आग, टेम्पोचं मागील दार न उघडल्याने चौघांचा मृत्यू। पुण्याच्या हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्सला आग, मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांचा संताप, मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार। कल्याणमध्ये एसटी महामंडळाच्या बसचा अपघात, 15 प्रवासी जखमी, 70 प्रवाशांचं सुखरूप बाहेर काढलं, मात्र क्रेनच्या सहाय्यानं अपघातग्रस्त बस खोल खड्ड्यातून बाहेर काढताना बसला आग। वाशिमच्या जवळका गावाजवळ ट्रकनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकींसह गायीलाही उडवलं। ट्रक चालकाला जवळ्या रेल्वे पोलिसांनी घेतलं ताब्यात। नागपूर संभाजीनगर जुन्या महामार्गावरील घटना। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी घेतली विकास बनसोडे कुटुंबियांची भेट। आई-वडिलांचं केलं सांत्वन। काही दिवसांपूर्वी प्रेम प्रकरणाच्या संशयातून विकास बनसोडे यांची झाली होती हत्या।
बाईकला किरकोळ कट मारल्यामुळे अहमद अन्सारी दाम्पत्याकडून मारहाण झालेल्या ओम प्रकाश शर्मा यांचं निधन। मुंबईच्या सांताक्रूज परिसरातील वाकोलामधील घटना। हल्ला करणाऱ्या दोघांनाही पोलिसांकडून अटक। कोस्टल रोडवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या। कार उभी करून समुद्रात मारली उडी। मृतदेह सापडला असून वरळी पोलिसात अपमृत्यूची नोंद। पुणे विद्यापीठात दारूच्या बाटल्या सापडल्याचं प्रकरण। विद्यार्थिनींवर दंडात्मक कारवाई। माझाच्या बातमीची प्रशासनाकडून दखल। पालघरच्या वाडा आणि विक्रमगड या तालुक्यातील जलजीवन योजनेच्या कामात निकृष्ट दर्जाच्या पाईपचा वापर। अनेक ठिकाणी पाईपला तडे। याबाबत सरपंचांकडून जिल्हा परिषदेकडे तक्रार। भिवंडीत प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात महापालिकेची कारवाई। चविंद्रा परिसरातील एका प्लास्टिक बनवणाऱ्या कंपनीवर टाकली धाड। 3 टन प्लास्टिक केलं जप्त। वसईत रेशन दुकानात होणाऱ्या धान्याच्या काळा बाजाराचा पर्दाफाश। महसूल प्रशासनाने कारवाई करत 5 दुकानांचे परवाने केले रद्द। संबंधित दुकान चालकावर अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हेही दाखल। लातूरमध्ये तापमान वाढल्यामुळे शाळेचं वेळापत्रक बदललं। जिल्ह्यातील 2661 शाळा सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेत भरणार। या शाळांमध्ये 4,75,687 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची 25 मार्च पासून ऑनलाईन बुकिंग सुरू होणार। कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती। या पूजा 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीत असणार। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 7 दिवसात 25% अग्रिम पीक विमा मिळणार। आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीनं अग्रिम रक्कम देण्याची दिली लेखी ग्वाही। 7 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची युवा आक्रोश यात्रा मुंबईत। मुंबई काँग्रेस कार्यालयामधून विधान भवनाकडे जात असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत नंतर दिलं सोडून। पुण्यातील वाडिया महाविद्यालयात मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या फलकावर अभिविपने जॉईन अभाविप लिहिलं। त्यामुळे मनसे विद्यार्थी सेना आक्रमक। एबीव्हीपीच्या नावाला काळं फासत मनविसेचे आंदोलन। घाटकोपरच्या एलबीएस मार्गावर असलेलं माथाडी कामगारांचं कार्यालय तोडल्यामुळे कामगारांची निदर्शनं। काही दिवसांपूर्वी पालिकेने या ठिकाणावरून गटार बांधण्यासाठी सदर कार्यालय हटवण्याची माथाडी कामगारांना केली होती विनंती। रत्नागिरीत गोशाळेचे संचालक भगवान कोकरे महाराज यांच्या आंदोलनाची गोसेवा आयोगाकडून दखल। परिपोषण योजनेच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती धाम सेवा संस्थान गोशाळेला 33,48,000 रुपयांचा निधी वर्ग। अमरावतीच्या चिलगवाणमध्ये हजारो संवेदनशील शेतकऱ्यांचं 1 दिवसीय अन्नत्याग आंदोलन। शेतकरी साहेबराव कपरेंसह कुटुंबियांनी केलेल्या सामूहिक आत्मदहनाचा 39व्या स्मृतिदिनी श्रद्धांजली अर्पण केली। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील सायाळा सुने गावात स्मशानभूमीचा वाद। महिलेचा मृतदेह 11 तास तात्काळात ठेवला। तहसीलदार, पोलीस प्रशासन तसंच सामाजिक कार्यकर्त्यांनी वाद मिटवत केले अंत्यसंस्कार। परभणीच्या मॉडेल उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेसह लिपिक एसीबीच्या जाळ्यात। पर्यवेक्षकाला वेतनातून मागितली लाच। घर झडतीत मुख्याध्यापिकेकडे सापडले 9,75,000 रुपये। भिवंडीत कापडी चिंध्यांच्या 2 गोदामांना भीषण आग। दोन्ही दुकानं जळून खाक। गवताला लागलेल्या आगीमुळे ही आग पसरून गोदामाला लागल्याचा प्राथमिक अंदाज। इंडियाचं नामांतर भारत किंवा हिंदुस्तान करण्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश। इंडिया हे इंग्रजी नाव देशाच्या संस्कृती आणि परंपरेचं प्रतिनिधित्व करत नसल्यानं ते बदलावं यासाठी दाखल केली होती याचिका। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ते 4 एप्रिल दरम्यान थायलंडला भेट देण्याची शक्यता। बँकॉकमध्ये होणाऱ्या 6व्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होणार असल्याची माहिती। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुनीता विल्यम्स यांना भारतरत्न देण्याची केली मागणी। विधानसभेत ममता यांनी सुनीता विल्यम्स आणि त्यांना सुखरूप पृथ्वीवर आणणाऱ्यांचंही केलं कौतुक।
बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे संस्थापक आणि मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ बिल गेट्स भारत दौऱ्यावर. गेट्स यांनी नवी दिल्लीत घेतली केंद्रीय मंत्री JP नड्डा यांची भेट. मागील 10 वर्षात 193 राजकीय नेत्यांच्या विरोधात ईडीनं नोंदवला गुन्हा. 2 प्रकरणातील नेत्यांना ईडीकडून शिक्षा. केंद्र सरकारची संसदेत महत्त्वाची माहिती. कर्नाटक विधानसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात ठराव मंजूर. राज्याचे कायदा मंत्री HK पाटील यांनी हा ठराव मांडला होता. पत्नीने पतीची हत्या करून मृतदेहाचे केले 15 तुकडे. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील धक्कादायक घटना. मृतदेहाचे तुकडे करून ड्रममध्ये ठेवून पत्नी प्रियकरासोबत शिमल्याला फिरायला गेली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची फोनवरून चर्चा. दोन्ही नेत्यांनी हल्ले थांबवण्यास सहमती दर्शवली. काल पुतीन यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज ट्रम्प यांची झेलेन्स्कींसोबत चर्चा. 6 महिन्यांमध्ये देशात पेट्रोल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती समान होतील. मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Xच्या AI चॅटबॉट ग्रुपनं दिलेल्या हिंदीत उत्तरांमध्ये अपशब्द वापरल्याची घटना. याबाबत सरकार Xच्या संपर्कात माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय चौकशी करेल. सूत्रांची माहिती. IPLच्या सलामीच्या लढतीत मुंबईचं नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे. नियमित कर्णधार हार्दिक पांड्या सामन्याला मुकणार. गेल्या मोसमातील स्लो ओव्हर रेटमुळे हार्दिकला झालेली सामनाबंदीची शिक्षा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.